राज्य सरकारने राष्ट्रीयकृत बँकांमधील पीक कर्ज माफ करण्याचे जाहीर करून या संदर्भात शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता दिनांक 30 डिसेंबरपर्यंत करावी असा आदेश दिला आहे। त्यामुळे खानापूरच्या सिंडिकेट बँक शाखेसमोर कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी सोमवारी सकाळी शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली होती। या गर्दीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे बँकेची आवार भिंत अचानक कोसळली। त्यामध्ये सापडून चापगाव येथील कर्जदार शेतकरी व चापगाव कृषी पत्तीन बँकेचे माजी अध्यक्ष अशोक खाचू पाटील वय 60 यांचा डावा पाय निकामी झाला आहे। कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यानंतर सदर योजनेचा लाभ उठवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसमोर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे। खानापूर सिंडिकेट बँक शाखेतील चापगाव व नेरसा ग्रामपंचायतीमधील जवळपास 400 शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे। त्या योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी अशोक खाचू पाटील हे सोमवारी सकाळी खानापूर शाखेत आले होते। त्यावेळी टोकन घेण्यासाठी बँकेच्या प्रवेशद्वारात बरीच चेंगराचेंगरी झाली। त्यातच बँकेच्या आवारा भिंतीवरही जमावाचा दाब पडल्याने ती अचानक कोसळली व त्यामध्ये अशोक पाटील यांचा डावा पाय अडकला व अक्षरशः त्या पायाच्या तळपायापासून गुडघ्यापर्यंत त्यांना गंभीर जखम तर झालीच, शिवाय तळपायाचा अक्षरशः चक्काचूर झाला। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।